नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल किंवा नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तुम्ही जर प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कारण की आता तुमची प्रतीक्षा संपली असून थेट तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता राज्यातील 92 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सुरुवातीला या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाईल अशा प्रकारची माहिती समोर आली होती। मात्र 20वा हप्ता जमा होऊन अनेक दिवस या ठिकाणी उलटून गेले असले तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी 7वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी वारंवार उपस्थित केला जात आहे। मात्र आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकऱ्यांची 4 महिन्यांची प्रतीक्षा संपली असून आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच की 7व्या हप्त्याचे 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत। राज्यातील साधारणतः 92 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 6 हप्ते जमा झाले असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी 7व्या हप्त्याची प्रतीक्षा होती। मात्र 7व्या हप्त्याची देखील या ठिकाणी प्रतीक्षा संपली असून आता 7व्या हप्त्याचे 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख वेळ असेल आणि त्यानंतर नेमका 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहत आता सविस्तर अपडेट। तर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, लक्षपूर्वक पाहत चला। राज्यातील 92 लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची त्याचबरोबर दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांची 4 महिन्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत 6 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून 7वा हप्ता या ठिकाणी कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात असताना आता शेतकऱ्यांच्या ठिकाणी प्रतीक्षा संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। सुरुवातीला या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप केला जाईल अशा प्रकारची बातमी समोर आली होती। मात्र पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होऊन बरेच दिवस उलटून गेले तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधीपर्यंत मिळणार असा प्रश्न या ठिकाणी वारंवार उपस्थित केला जात आहे। शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा असल्याचे पाहायला मिळत होते। मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत रक्कम ही जमा केली जाणार आहे। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधीपर्यंत किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2025 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देत आहे। या योजनेचा 6वा हप्ता 2000 कोटी रुपयांचा एप्रिल 2025 मध्ये वितरित करण्यामध्ये आला आहे, ज्यामुळे राज्यातील 92 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा फायदा झाला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांचे आता 7व्या हप्त्याकडे लक्ष लागले असून नेमका 7वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित
केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे। नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येत आहेत। नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 6,000 रुपये आणि PM किसान योजनेचे देखील वार्षिक 6,000 रुपये अशा पद्धतीने दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण 12,000 रुपयांची रक्कम जमा केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होत आहे। महाराष्ट्र राज्याच्या 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदा जाहीर झालेल्या नमो शेतकरी योजनेचे कृषी समुदायाला आता या ठिकाणी चांगलाच लाभ मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच की DBTद्वारे थेट निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जात आहे, ज्यामुळे स्पष्टता आणि कार्यक्षमता सुनिश्चित होते। राज्यभरातील शाश्वत शेती पद्धतींना देखील या ठिकाणी पाठिंबा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचे देखील उत्पन्नामध्ये या ठिकाणी वाढ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती DBT अंतर्गत जमा केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधीपर्यंत मिळणार, किती वाजेपर्यंत मिळणार ते आपण आता सविस्तर पाहूयात। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। एकंदरीत जर पाहायला गेलं तर PM किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो 2 ऑगस्ट 2025 रोजी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि याच दिवशी म्हणजेच की 2 ऑगस्ट याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा देखील 7वा हप्ता जमा होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती। मात्र त्या प्रकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 7वा हप्ता जमा झाला नाही। फक्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 20वा हप्ता हा जमा झाला। त्यानंतर आता 7वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एक अर्जंट आणि महत्त्वाची सूचना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा केला जाणार आहे। मात्र आता शेतकऱ्यांना 2 कामे पूर्ण करण्याचे सरकारचे आदेश पाहायला मिळत आहेत। लक्षपूर्वक पाहत चला। जर तुम्हाला देखील 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळवायचे असतील तर फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। आता कोणते 2 कामे करावी लागणार आहेत ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात। काळजीपूर्वक पाहत चला। यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम करायचं काय आहे तर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही eKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल अशा शेतकऱ्यांनी त्वरित eKYC प्रक्रिया पूर्ण करावी। आणि दुसरं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे, कारण की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी eKYC केली आहे अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा केले जाणार असल्यामुळे हे 2 महत्त्वाचे कामे करण्याचे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे। जर हे 2 कामे तुम्ही केली असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार म्हणजेच की न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही। समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा 15 ऑगस्टपर्यंत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। म्हणजेच की येत्या काही दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। त्याचबरोबर आता या ठिकाणी शेतकऱ्यांना KYC करण्याचे आव्हान केले जात आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे। हे 2 महत्त्वाची कामे केल्यानंतर 100% तुमच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पुन्हा एकदा सांगत आहे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 15
ऑगस्टपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।